नमस्कार मित्रांनो, SOC क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघत आहे पार्ट 2 लेसन नंबर 3 दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस क्लास 7 जनरल सायन्स. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 आणि इतर व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला क्लास 7चे तर तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा किंवा या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा. फेसबुकवर सुद्धा मी उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला सुरुवात करूया या व्हिडिओला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी कव्हर केल्या होत्या. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण कव्हर केल्या होत्या आणि आता आपल्याला बघायचं होतं हा एक्सपेरिमेंट जो ग्लासमध्ये आपल्याला आईस दिसतोय हा ट्राय दिस. ठीक आहे, चला बघूया. बघा मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो सबस्क्राईब करण्यासाठी. ठीक आहे, चला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आता काय दिलेलं आहे, एक आपल्याला आईस क्यूब घ्यायचे म्हणजे बर्फाचे असे खडे. ठीक आहे, आईस क्यूब घ्यायचे आणि त्याला एका ग्लासमध्ये आपल्याला टाकायचे आणि 3/4 आपल्याला ग्लास भरायचा आहे. ठीक आहे, 3/4 म्हणजे ग्लासचा तिसरा हिस्सा आपल्याला काय करायचं, ह्या आईसनं आपल्याला भरायचा आहे ऑफ इट्स हाईट. नाउ ऑब्झर्व व्हॉट हॅपन, हाऊ डिड द वॉटर ड्रॉपलेट अपियर ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. आणि नंतर काही वेळानंतर तुम्ही बघा ग्लासच्या आउटसाइडला म्हणजे बाहेरून तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट तिथं तुम्हाला तयार झालेले दिसतील, पाण्याचे थेंब तुम्हाला दिसतील. आता हे असं का झालं, होय, असं हे का झालं हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, वॉटर ड्रॉपलेट इथं तयार का झाले. बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं काय आहे, आता याला आपण आता एक्सप्लेन करूया. ड्यू टू द आईस क्यूब इन अ ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. बघा आता आईस तुम्हाला माहिती आहे एकदम कोल्ड असतात, बरोबर आहे. आईस कसे असतात, कोल्ड असतात. आणि जी आजूबाजूची एअर आहे, ठीक आहे, जी आजूबाजूची एअर आहे ती कशी आहे, हॉट आहे ॲज कम्पेअर टू आईस. आईसच्या तुलनेत ती कशी आहे, गरम आहे. आणि तुम्हाला माहीत आहे जी एअर आहे, एअर काय आहे, एक मिक्सचर आहे कशाचं, याच्यामध्ये डस्ट पार्टिकल आहेत, ठीक आहे, वॉटर वेपर आहेत, ठीक आहे, वॉटर वेपर सुद्धा आहेत, डस्ट पार्टिकल आहे आणि हे एक मिक्सचर आहे. ठीक आहे, एअर म्हणजे. आता इथं आपण काय वापरलेलं आहे, वॉटर वेपर या एअरमध्ये अवेलेबल आहेत आणि जर या वॉटर वेपरला जर आपण कूल डाऊन केलं, थंड केलं तर त्याच्यापासून वॉटर ड्रॉपलेट बनतील. ठीक आहे, मग इथं तेच झालेलं आहे आपल्याला. ठीक आहे, ॲज द वॉटर वेपर इन द एअर कूल डाऊन इट कंडेन्स अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू द वॉटर. म्हणजे जे काही वॉटर वेपर आहेत एअरमध्ये, ठीक आहे, आता बघा इथलं जे टेम्परेचर आहे ग्लासच्या बाजूचं हे कसं आहे, कूल झालेलं आहे. कशामुळे, या बर्फामुळे. आणि त्याच्यामुळे इथले जे काही वॉटर वेपर आहेत ते कूल डाऊन झाले, ते कंडेन्स झाले. काय झाले, कंडेन्स. कंडेन्स म्हणजे काय, संगणन झालं त्यांचं, म्हणजे वेपरचं पाण्यामध्ये रूपांतर झालं. ठीक आहे, आणि नंतर ते ग्लासवर आपल्याला दिसायला लागले. इन दिस वॉटर दॅट कलेक्टेड ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. आणि ग्लासच्या आउटर सरफेसवरती आपल्याला दिसायला लागले, हे आपण बघितलं. ठीक आहे, आता हे कशामुळे होतं, काय असतं, हे नेमकं कन्सेप्ट आता आपल्याला बघायचं आहे. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन द डिफरंट प्लेसेस. आता ह्युमिडिटी म्हणजे काय, ह्युमिडिटीचा अर्थ काय होतो असतो, ह्युमिडिटी म्हणजे काय, जे वॉटर वेपर आहेत, ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. जे वॉटर वेपर आहेत हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात आणि जे काही वॉटर वेपर एअरमध्ये असतात त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, ह्युमिडिटी असं म्हणत असतो. आणि ते प्रत्येक जागी वेगवेगळं असते. द ह्युमिडिटी लेवल इज ऑल्सो चेंजेस फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ द सिंगल डे. म्हणजे एका दिवसातून ह्युमिडिटी बऱ्याच वेळा चेंज होते. फॉर एक्झाम्पल बघा, मॉर्निंगला कशी असते, ह्युमिडिटी सर्वात जास्त असते. बघा तुम्ही बघितलं असेल, सकाळी सकाळी जर तुम्ही उठले असेल तर तुम्ही बाहेर जर काही वाळू घातला असेल तर तुम्हाला ते ओलं झालेलं दिसते, आहे की नाही. याचा अर्थ काय आहे, ह्युमिडिटी रात्रीच्या वेळी जास्त असते, सकाळच्या वेळी जास्त असते, पण दुपारी मात्र कमी असते. ठीक आहे, म्हणजे एका दिवसातून ती खूप वेळा चेंज होते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर वेपर. बघा मित्रांनो,
ह्युमिडिटी ऑफ एअर इज डिटरमाइंड, म्हणजे कुठल्याही एअरची ह्युमिडिटी कशी आहे किंवा किती आहे हे कसं काढतात, तर सर्वात महत्त्वाचं काय आहे तर कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर वेपर, म्हणजे वॉटर वेपर धरून ठेवण्याची जी काही एअरची कॅपॅसिटी आहे ॲट द टेम्परेचर, त्या टेम्परेचरला, ठीक आहे, तर त्याला आपण ह्युमिडिटी म्हणत असतो. ठीक आहे. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट अ डॉन व्हेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो, रात्रीच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी काय असते, जे टेम्परेचर असते ते खूपच कमी असते. टेम्परेचर कसं असते, खूपच कमी असते. इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस, म्हणजे अशा वेळेमध्ये जी एअरची वॉटर धरून ठेवण्याची जी क्षमता आहे, म्हणजे वॉटर वेपर नॉट वॉटर वेपर धरून ठेवण्याची क्षमता आहे ती कमी असते. मग कमी असल्यामुळं जे काही वॉटर आहे ते काय होते, जे काही वॉटर आहे, जे वेपर आहेत ते कंडेन्स होतात कशामध्ये, वॉटरमध्ये. ठीक आहे. म्हणजे टेम्परेचर जर वाढलं तर त्या एअरची कॅपॅसिटी वाढते वॉटर होल्ड करण्याची. टेम्परेचर जर कमी झालं, रात्रीच्या वेळी टेम्परेचर कमी असते, म्हणजे वॉटर होल्ड करण्याची त्याची कॅपॅसिटी कमी असते, म्हणून रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये जे वॉटर वेपर असतात ते कंडेन्स होतात. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. ॲट अ सच अ टाइम द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म इन टू द वॉटर ड्रॉपलेट, त्याच्यामुळे जे काही एक्सेस वेपर असतात, जे एक्सेस बाष्प असते जास्त प्रमाणामधलं, ते वॉटर ड्रॉपलेटमध्ये काय होते, कन्वर्ट होते. दिस इज व्हॉट वी कॉल ड्यू, आणि यालाच आपण काय म्हणतो, ड्यू म्हणत असतो. यालाच काय म्हणतो आपण, ड्यू म्हणतो. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. चला त्यानंतरचं बघूया. इन द आफ्टरनून, म्हणजे दुपारी बघा मित्रांनो, व्हेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय, दुपारी जर बघितलं तर टेम्परेचर सर्वात जास्त असते. द कॅपॅसिटी ऑफ द एअर द होल्ड इन द मॉइश्चर इज ऑल्सो इन्क्रीज, म्हणजे टेम्परेचर जर वाढलं तर एअरची जी कॅपॅसिटी आहे वॉटर वेपर होल्ड करण्याची, ती सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. काय होते, इन्क्रीज होते, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ती काय करू शकते, मॉइश्चरला होल्ड करू शकते. Then compared to its full capacity to hold the water, the proportion of moisture in the air is less and we feel that air is dry. त्याच्यामुळे काय होते, त्याला धरून ठेवलं जाते कशाला, त्या मॉइश्चरला. त्याच्यामुळे जे काही प्रोपोर्शन आहे मॉइश्चरचं इन द एअर ते कसं असते, कमी असते. ठीक आहे. मॉइश्चर म्हणजे त्याला आपण म्हणू ओलेपणा तिथं नसतो, कारण एअर काय करते, त्याला धरून ठेवते. आणि आपल्याला कसं वाटतं की आज खूप ड्राय झालेलं आहे, म्हणजे खूप गरमी होते किंवा खूप ड्राय वाटते आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारचं. द प्रोपोर्शन ऑफ द वॉटर वेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड इन द कोस्टल एरिया. ॲज अ रिझल्ट वी फील अ डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. आता बघा मित्रांनो, जे मान्सून असतात म्हणजे ज्यावेळेस रेन असतो त्यावेळेस, आणि जे कोस्टल एरिया असतात म्हणजे समुद्रकिनारा असतात, इथं काय असते, जे वॉटर वेपर असतात, ठीक आहे, जे वॉटर वेपर असतात कशामध्ये, एअरमध्ये. ठीक आहे, हे कसे असतात, याचं प्रोपोर्शन कसं असते, जास्त असते. म्हणजे वॉटर वेपर आणि जे काही एअर आहे याचं प्रोपोर्शन कसं असते, हाय असते मान्सूनमध्ये आणि कोस्टल एरियामध्ये. आणि अशा एरियामध्ये जर गेलो मान्सूनमध्ये किंवा कोस्टल एरियामध्ये, तर आपल्याला ह्युमिडिटी जास्त फील होते. ठीक आहे, म्हणजे ओले पण आपल्याला जास्त तिथं फील होते. ठीक आहे, आर्द्रता आपल्याला जास्त वाटते. इन समर द वेट क्लोथ्स ड्राय क्विकली बट इन द रेन्स दे डू नॉट. व्हाय इज दिस सो, म्हणजे आपल्याला सांगितलं आहे की जे क्लोथ्स असतात जे आपण वाळवण्यासाठी ठेवतो, ठीक आहे, ते समरमध्ये काय होतात, लवकर काय होतात, ड्राय होतात, पण रेनी सीझनमध्ये ते होत नाहीत. असं का, तर याच्या मागचं एक कारण आहे मित्रांनो. बघा, आता जर तुम्ही बघितलं असेल, रेनी सीझनमध्ये काय असते, पाऊस पडतो आहे की नाही, पाऊस पडतो, आणि पाऊस पडल्यामुळे जे काही तिथलं एअर आहे त्या एअरमध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त असते. एअरमध्ये काय असते, मॉइश्चरचं प्रमाण जास्त असते एअरमध्ये. आता एअरमध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त असल्यामुळं जे काही आपले वेट क्लोथ आहेत त्याच्यामध्ये जे काही मॉइश्चर आहे, जे काही वॉटर आहे ते इव्हॉपरेट होत नाही, कारण ऑलरेडीच एअरमध्ये काय आहे, मॉइश्चर आहे, टेम्परेचर पण खूप कमी आहे. त्याच्यामुळे जे काही आपल्या क्लोथमध्ये जे काही वॉटर आहे किंवा जे काही ड्रॉपलेट्स आहेत, ठीक आहे, वॉटरचे, ते काय होत आहेत, इव्हॉपरेट होत नाहीत. त्याच्यामुळे रेनी सीझनमध्ये आपले कपडे लवकर वाळत नाहीत. ठीक आहे. समरमध्ये बघा टेम्परेचर खूप जास्त असते,
ठीक आहे. आणि एअरमध्ये सुद्धा ह्युमिडिटी कमी असते किंवा ज्याची क्षमता जास्त असते होल्ड करून ठेवण्याची. म्हणून जे काही क्लोथ आहेत त्याच्यामधली जी काही वॉटर आहे किंवा वॉटर वेपर आहेत हे काय होतात, व्हेरी फास्टली इव्हॅपोरेट होतात. ठीक आहे, म्हणजे बाष्पामध्ये रूपांतर होते, म्हणून समरमध्ये आपले कपडे लवकर वाळत असतात. ठीक आहे मित्रांनो, समजले. त्यानंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. डीप अँड uncork inverted empty bottle in a slanting position into the water in a wide container. What do you observe? बघा मित्रांनो, इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला की तुम्हाला एक बॉटल घ्यायची आहे, झाकण नसलेली. ठीक आहे, रिकामी आपण म्हणूया, आणि झाकण नसलेली, आणि तिला उलटी करून पाण्यात तुम्हाला पसरट पाण्यात तिरपी धरायची आहे. तुम्हाला काय दिसेल हे सांगायचं आहे. बघा मित्रांनो, जर तुम्ही अशी बॉटल धरली, बघा हे एक्सपेरिमेंट इथे दिसतोय आपल्याला. म्हणजे काय, बघा तुम्हाला एक बॉटल तुम्हाला माहित आहे. आता बॉटल जर बघा मित्रांनो, ही बॉटल आहे सपोज. ठीक आहे, ही बॉटल आहे. आता ह्या बॉटलमध्ये ही बॉटल एम्प्टी आहे. ठीक आहे, ही बॉटल काय आहे, एम्प्टी आहे. एम्प्टी आहे याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे, एअर आहे, एअर पार्टिकल आहेत. आणि आपण अगोदरच बघितलं, एअरला काय लागते, एअरला स्पेस सुद्धा लागते. माहिती आहे तुम्हाला, एअरला स्पेस लागते आणि एअरला वेट सुद्धा आहे. काय आहे, वेट सुद्धा आहे. एअरला स्पेस लागतो, एअरला वेट आहे, एअरला मास आहे. मग ज्यावेळेस आपण ही बॉटल तिरपी करतो पाण्याच्या एका कंटेनरमध्ये, त्यावेळेस त्याच्यामधली जी एअर आहे ती एअर काय करते, जशी जशी आपण ती पाण्यामध्ये बुडवत जाणार तसं पाणी काय करणार, त्या बॉटलमध्ये एंटर करणार. आणि पाणी ज्यावेळेस एंटर करणार त्यावेळेस त्याच्यामध्ये जी काही एअर आहे, एअर पार्टिकल्स आहेत, एअर मॉलिक्युल्स आहेत, ते एअर मॉलिक्यूल काय करणार, बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार. कारण त्याची जागा कोण घेते, इथं हे वॉटर घेते. मग बाहेर पडताना काय करतील, ॲज अ बबल म्हणून ते बाहेर पडतील आणि आपल्याला दिसतील की पाण्याच्या बाहेर काय आलेले आहेत, बबल आपल्याला आलेले दिसतील. ठीक आहे, हे तुम्हाला तिथं दिसेल. समजले. बघा त्यानंतर, व्हॉट चेंजेस टेक प्लेस इन द बलून ऑन फिलिंग एअर इन इट. बघा, आता एखाद्या बलूनमध्ये जर आपण एअर जर फिल केली तर आपल्याला काय दिसेल, इट विल इन्फ्लेटेड, म्हणजे काय, तो आपल्याला फुगलेला दिसेल. ओके, त्याची साईज वाढलेली दिसेल. बघा, बलून आहे आपल्याकडे, त्याला आपण फुगवल्यानंतर तो असं फुगेल, बरोबर आहे. असं का झालं, कारण आपल्याला माहित आहे की त्या बलूनमध्ये काय आहे, एअर आहे. आणि एअरला आता सांगितलं काय लागते, स्पेस लागत असते, म्हणजे जागा लागत असते. आणि बलूनमध्ये मग जागा घेण्यासाठी तो काय करेल, त्या बलूनला फुगवेल. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. आता बघा मित्रांनो, वरच्या या दोन्ही एक्सपेरिमेंटवरून, म्हणजे बलूनचा एक्सपेरिमेंट आणि हा कंटेनरचा एक्सपेरिमेंट, या दोन्हीवरून आपल्याला असं समजते की एअर हॅज अ प्रॉपर्टीज लाईक अ ऑक्युपाईंग अ स्पेस. म्हणजे दोन प्रॉपर्टीज आपल्याला समजतात, ते म्हणजे काय आहे, एअरला काय लागते, स्पेस लागते. हॅव्हिंग अ सर्टन व्हॉल्यूम, म्हणजे त्याला काही व्हॉल्यूम सुद्धा आहे. हॅव्हिंग अ मास अँड वेट, म्हणजे त्याला मास पण आहे आणि वेट पण आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला या दोन एक्सपेरिमेंटवरनं समजतात. ठीक आहे, चला आता बघा, एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल ऑफ सम गॅसेस. आता तुम्हाला माहित आहे, एअर काय आहे, एक मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये खूप असे गॅसेस आहेत, त्याचे स्मॉल पार्टिकल आहेत. त्याच्यामध्ये डस्ट पण आहे, स्मोक आहे, मॉइश्चर आहे, वॉटर काय आहे, वॉटर वेपर सुद्धा आहेत. कशामध्ये, त्या एअरमध्ये. व्हेन द रेज ऑफ द लाईट फॉल ऑन दिस मायन्यूट पार्टिकल. आता तुम्हाला माहित आहे की सपोज हा एअर आहे आणि एअरमध्ये काय आहेत, वेगवेगळे गॅसेस आहेत, डस्ट आहे, स्मोक आहे, वॉटर वेपर आहे. ज्यावेळेस त्याच्यावर सनलाईट पडतो त्या मायन्यूट पार्टिकलवर, ठीक आहे, पडल्यानंतर काय करतात, द पार्टिकल स्प्रेड द लाईट इन ऑल डायरेक्शन. आणि पडल्यानंतर तो लाईट काय होतो, स्कॅटर्ड होतो, म्हणजे पसरतो पडल्यामुळे त्याच्यावर. आणि त्याच्यामुळे लाईट काय होतो, पसरायला सुरुवात करतो सगळ्या डायरेक्शननं. धिस नॅचरल फेनॉमिना, या नैसर्गिक घटनेला आपण काय म्हणतो, स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणतो. काय म्हणतो, स्कॅटरिंग ऑफ लाईट. आणि ह्याच स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळे जो आपल्याला जे आपला स्पेस आहे, जे आपलं ॲटमॉस्फिअर आहे, आपल्याला कसं दिसते, ब्ल्यू दिसते. आणि जर एअर जर आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये नसती तर जे आपल्याला जो स्पेस आहे कसा दिसला असता, ब्लॅक दिसला असता. ठीक आहे,
समजलं मित्रांनो. चला यासाठी तुमच्या हे डिटेलमध्ये समजण्यासाठी आपल्याकडे एक इमेज आहे ती आपण आता बघूया. स्कॅटरिंग ऑफ लाईट. बघा आता हा सन आहे, सनवरनं काय केलेले हे रे असे आलेले आहेत आणि सपोज हा काय आहे एक क्लाउड आहे आणि क्लाउड आहे म्हणजे काय याच्यामध्ये काय आहे वॉटर वेपर आहेत, डस्ट पार्टिकल आहेत, ठीक आहे, मॉइश्चर आहे. मग पडल्यानंतर ते सन रेज काय होतात वेगवेगळ्या डायरेक्शननं स्प्रेड होतात. दॅट लाईट स्प्रेड इन ऑल डायरेक्शन, वेगवेगळ्या डायरेक्शननं स्प्रेड होतात. मग यालाच आपण म्हणतो स्कॅटरिंग ऑफ लाईट. काय म्हणतो स्कॅटरिंग ऑफ लाईट. इथं बघा सनलाईट आहे, सनलाईट पडला आणि हे तुम्हाला सर्कल दिसतात हे आहेत पार्टिकल, डस्ट पार्टिकल म्हणा, वॉटर वेपर म्हणा किंवा वेगवेगळ्या गॅसेसचे पार्टिकल आणि याच्यावर सनलाईट पडल्यानंतर ते वेगवेगळ्या डायरेक्शननं स्कॅटर होतात म्हणजे पसरतात. मग यालाच आपण म्हणतो स्कॅटरिंग ऑफ लाईट. काय म्हणतो स्कॅटरिंग ऑफ लाईट. मराठीमध्ये याला प्रकाशाचे विकिरण म्हणतात. प्रकाशाचे काय म्हणतात विकिरण. ठीक आहे, ध्यानात ठेवा. नेक्स्ट पॉइंट इज टेम्परेचर रेग्युलेशन. आता बघा मित्रांनो जी आपली अर्थ आहे त्या अर्थवरचं जे टेम्परेचर आहे ते नेहमी कॉन्स्टंट म्हणण्यापेक्षा काय असते ॲव्हरेज टेम्परेचर राहत असते. ठीक आहे, ॲव्हरेज टेम्परेचर. आता हे ॲव्हरेज टेम्परेचर कसं आहे एक सुटेबल आहे कशासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. हे आपली अर्थ आहे, ठीक आहे, आणि अर्थच्या बाजूचं जे टेम्परेचर आहे सराउंडिंग टेम्परेचर ते कसं असते सुटेबल असते फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांसाठी. ठीक आहे, आता सुटेबल का असते हे आपण आता थोडक्यात बघूया. द अर्थ रिसीव्ह द एनर्जी फ्रॉम द सन. आता आपल्या पृथ्वीला जी काही एनर्जी मिळते ठीक आहे ती कुठून मिळते सनपासून. सनपासून जे सनलाईट येतात ते आपल्या पृथ्वीवर ट्रॅप होतात पडतात. ठीक आहे, दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ द हीट. आणि आपल्या पृथ्वीवर पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट होतात इन द फॉर्म ऑफ द हीट म्हणजे हीटच्या फॉर्ममध्ये ते आपल्या पृथ्वीवरून ते रिफ्लेक्ट होतात. द कन्स्टिट्युएंट ऑफ द एअर सराउंडिंग द अर्थ सच ॲज द वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब द पार्ट ऑफ द हीट अँड गिव्ह इट टू द अदर कन्स्टिट्युएंट ऑफ द एअर. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला तुम्हाला माहिती आहे ॲटमॉस्फिअरमध्ये काय आहे एअर आहे आणि ह्या एअरमध्ये काय काय आहे कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे, ठीक आहे, देन नायट्रोजन आहे, वॉटर वेपर आहे, ठीक आहे, वॉटर वेपर आहेत आणि डस्ट पार्टिकल आहेत. ठीक आहे, डस्ट पार्टिकल आहेत. या सगळ्या गोष्टी एअरमध्ये येतात म्हणजे हे झाले एअरचे कॉन्स्टिट्युएंट. ठीक आहे, आणि ज्या वेळेस ही हीट आपल्या पृथ्वीवर येते जे सनलाईट येतात आपली हीट काय करते त्यांना काय करते त्यांना रिफ्लेक्ट करते इन द फॉर्म ऑफ द हीट म्हणजे हीटच्या फॉर्ममध्ये त्याला वापस पाठवते. कुठं या एअरमध्ये. आणि एअरमध्ये जे काही कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, वॉटर वेपर आहेत त्यांच्यामध्ये ती हीट जाते आणि त्यांच्यामध्ये हीट गेल्यानंतर ते टेम्परेचर आपल्या पृथ्वीवर कॉन्स्टंट राहते आणि ॲव्हरेज टेम्परेचर राहते. आणि ह्या ॲव्हरेज टेम्परेचर कसं असते जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ठीक आहे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत यांना कसं असते सुटेबल असते म्हणजे राहण्यायोग्य असते आणि त्याच्यामुळेच आपली पृथ्वी काय झालेली आहे पूर्णपणे नॅचरल रिसोर्सने फुलफिल झालेली आहे. तर मित्रांनो आय होप तुम्हाला हे समजलं असेल आपल्या पृथ्वीवर हीट कशी येते. जी आपल्या पृथ्वीवर हीट येते मित्रांनो ती येते ड्यू टू द सनमुळे. ठीक आहे, आता बघा ॲज अ रिझल्ट द अर्थ सरफेस रिमेन वॉर्म अँड देअर बाय बिकम अ सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ. आणि त्याच्यामुळे आपल्या पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे ॲव्हरेज टेम्परेचर राहते आणि ते टेम्परेचर लिव्हिंग वर्ल्डसाठी कसं असते सुटेबल असते. इफ देअर वेअर नो एअर ऑन द अर्थ. बघा जर आपल्या पृथ्वीवर एअरच नसती तर काय झालं असतं द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस वुड हॅव अ व्हेरी लो. काय झालं असतं जर आपल्या पृथ्वीवर एअर नसती तर आपल्या जे पृथ्वीचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे पृथ्वीचं म्हणण्यापेक्षा जे आपल्या ॲटमॉस्फिअरचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे हे खूप कमी झालं असतं, खूप कमी राहिलं असतं अँड दॅट विल नॉट बी सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ल्ड. ते आपल्या सजीव सृष्टीसाठी कसं नसतं सुटेबल नसतं. ठीक आहे, त्यानंतर बघा यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न आहे व्हॉट वुड हॅपन इफ ऑल द एअर सराउंडिंग अस इज रिमूव्ह. म्हणजे आपल्या आजूबाजूला जी एअर आहे ती जर काढून घेतली तर काय होईल. सर्वात अगोदर बघा मित्रांनो हे शक्य नाही. सर्वात अगोदर इट इज नॉट पॉसिबल टू रिमूव्ह द ऑल एअर टू सराउंडिंग अस. म्हणजे आपल्या आजूबाजूला जेवढी एअर आहे ती काढून टाकणं शक्य आहे का नाही.
पण जर काढली तर काय होईल? सर्वात महत्त्वाचे दोन येतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? रेस्पिरेशन होणार नाही. काय होणार नाही? रेस्पिरेशन. म्हणजे जे सजीव आहेत आपल्या पृथ्वीवर त्यांना रेस्पिरेशनची गरज असते, श्वास घेण्याची गरज असते, तर हे रेस्पिरेशन होणार नाही. आणि नंतर आहे कंबशन. कंबशनसाठी सुद्धा काय कशाची गरज असते? ऑक्सिजनची गरज असते. म्हणजे हे कंबशन सुद्धा होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे काय? फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे, फोटोसिंथेसिसची वनस्पती अन्न तयार करतात, ती सुद्धा होणार नाही. म्हणजे डायरेक्टली आपण म्हणू शकतो की आपल्या पृथ्वीवरनं सजीवांचा नायनाट होईल जर एअर जर नसेल तर. ठीक आहे, या गोष्टी होतीलच, पण सोबत एक महत्त्वाची गोष्ट होईल की आपल्या पृथ्वीचं जे टेम्परेचर आहे हे खूप लो होईल. ठीक आहे, बिलो द झिरो, म्हणजे झिरोपेक्षा सुद्धा कमी होऊ शकतं. तर ह्या गोष्टी आपल्या पृथ्वीवर होऊ शकतात आणि ह्या गोष्टी काय करतात? डायरेक्टली विल अफेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे डायरेक्टली आपल्या सजीव सृष्टीला हे काय करतात? अफेक्ट करतात. आणि मित्रांनो याच्यामुळे काय होईल? एव्हरीथिंग विल कम टू द एंड. एव्हरीथिंग विल कम टू द अँड एंड, म्हणजे सगळ्या गोष्टी एंड होतील, संपून जातील. ठीक आहे, हे समजले. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला विचारला आहे, विल साऊंड बी हर्ड इन द स्पेस. स्पेसमध्ये आपल्याला साऊंड ऐकायला येईल का? तर सर्वात महत्त्वाचं ध्यानात ठेवा मित्रांनो, जे साऊंड असतो त्याला प्रोपोगेट होण्यासाठी, ठीक आहे, त्याला प्रोपोगेट होण्यासाठी म्हणजे ट्रान्सफर होण्यासाठी मीडियमची गरज असते. कशाची? मीडियमची, म्हणजे एखाद्या माध्यमाची. आणि आपण जे बोलतो इथं एअर आहे, म्हणजे एअर काय झालं? या साऊंडसाठी एक मीडियम झालं. पण स्पेसमध्ये जर गेलो तर तिथं एअरच नाही. एअर नाही म्हणजे तिथं मीडियम नाही. मीडियम नसेल तर साऊंड विल नॉट बी प्रोपोगेट. साऊंड विल नॉट बी प्रोपोगेट, म्हणजे साऊंड प्रोपोगेट होणार नाही. आणि प्रोपोगेटच झाला नाही तर आपल्याला तो हर्ड बी म्हणजे ऐकू सुद्धा येणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ट्रान्समिशन ऑफ साऊंड. आता साऊंडचं ट्रान्समिशन होते, म्हणजे त्याला आपण सोप्या भाषेमध्ये वहन म्हणतो. कसं होते? तर बघा मित्रांनो, ऑल द साऊंड दॅट वी हिअर रिच अस थ्रू अ सराउंडिंग एअर. म्हणजे आपल्याला जे काही आवाज ऐकू येतो हे कशाच्या माध्यमातून ऐकू येतो? तर सराउंडिंग एअरच्या. एअर नसेल तर साऊंड प्रोपोगेट होणार नाही किंवा ट्रान्सफर होणार नाही. द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू द चेंज इन एस टेम्परेचर. म्हणजे आता जी डेन्सिटी असते एअरची काय होते? ती चेंज होते. कशामुळे? टेम्परेचर चेंज झाल्यामुळे. टेम्परेचर चेंज झाल्यामुळे त्याची डेन्सिटी काय होते? कमी होते. विंटरमध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये जी एअरची डेन्सिटी राहते ही कशी राहते? जास्त राहते. थंडीच्या दिवसामध्ये एअरची डेन्सिटी कशी असते? जास्त असते. म्हणून कितीही दूरचा आवाज आपण इझिली ऐकू शकतो विंटरमध्ये. ठीक आहे, पण जर समरमध्ये जर बोललो तर जी एअरची जी डेन्सिटी असते ही कशी असते? कमी असते, डिक्रीज होते, कमी होते. त्याच्यामुळे आपल्याला लांबवरचा आवाज ऐकू शकत नाही. म्हणजे डेन्सिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ द साऊंड. म्हणजे त्याला सुद्धा एअर जेवढी महत्त्वाची आहे तेवढी त्याची डेन्सिटी सुद्धा महत्त्वाची आहे. एअरच्या डेन्सिटीमध्ये जर चेंज झाला तर साऊंडच्या क्वालिटीमध्ये सुद्धा चेंज येऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे वॉटर. आता आपल्याला बघायचं आहे वॉटर. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपल्या पृथ्वीवर किती पाणी आहे? ठीक आहे, आपल्या पृथ्वीवर खूप सारं पाणी आहे. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो आपल्या पृथ्वीवर एवढं पाणी असून सुद्धा आता आपल्याला त्याच्या प्रॉपर्टीज आता आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. वॉटरच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत? व्हॉट आर द स्टेट इन विच द वॉटर इज फाउंड. आता कोणकोणत्या स्टेटमध्ये आपल्याला वॉटर फाउंड होते? स्टेटमध्ये म्हणजे स्थितीमध्ये आपल्याला सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा लिक्विडमध्ये सुद्धा आपल्याला जी वॉटर आहे आपल्या पृथ्वीवर ते कशाच्या फॉर्ममध्ये आहे? तर ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे. जर आपण हिमालयामध्ये गेलो तर तिथं आपल्याला आईस फॉर्ममध्ये सापडेल, म्हणजे बर्फाच्या रूपात सापडेल. बरोबर आहे. जर समरमध्ये बघितलं तर जी वॉटर असते ती इव्हॉपरेट होते. त्याचं रूपांतर कशामध्ये होते? गॅसेस फेजमध्ये होते. कशामध्ये होते? गॅसेस फेजमध्ये होते. याचा अर्थ या तिन्ही स्टेटमध्ये आपला वॉटर सापडते. त्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ओके, चला. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम द पिक्चर अलॉंग साईड. आता बाजूला आपल्याला काही पिक्चर दिलेत, यावरून आपल्याला काय समजते किंवा काय लक्षात येते हे आता आपल्याला बघायचं आहे. आता ह्या बाजूच्या चित्रावरून आपल्याला समजेल की जी वॉटर आहे ते कसं आहे? एक फ्लुइड आहे. काय आहे?
फ्लुइड आहे, एक आपल्याला समजले. त्यानंतर वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप, म्हणजे वॉटरला त्याचा शेप नाही पण व्हॉल्यूम आहे. काय आहे? त्याचा व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी आपल्याला समजल्या. ठीक आहे, आता याच्याहून काय काय इथं सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहे. वॉटर ऑकर्स इन अ लिक्विड स्टेट अंडर द ऑर्डिनरी कंडिशन, म्हणजे ऑर्डिनरी कंडिशनला वॉटर हे लिक्विड फॉर्ममध्ये असते. वॉटर इज अ फ्लुइड सबस्टन्स. वॉटर कसं आहे? एक फ्लुइड सबस्टन्स आहे. वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप, म्हणजे स्वतःचा कुठला शेप आहे का वॉटरला? नाही. बट इट हॅज अ व्हॉल्यूम, पण त्याला व्हॉल्यूम आहे, आकारमान आहे. इट कॅन पास थ्रू अ स्मॉल होल ऑर सिप थ्रू अ व्हेरी स्मॉल गॅप्स ऑफ क्रॅक, म्हणजे तो एखाद्या स्मॉल होलमधून गॅपमधून ते बाहेर पडू शकतं, जसं की आपल्याला इथं चित्रामध्ये दिसतंय. हा एक आपल्याकडे डब्बा होता, त्याला आपण होल पाडले वेगवेगळ्या ठिकाणी आणि बघितलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर वेगवेगळ्या प्रकारे काय होते, तिथं पाणी बाहेर पडतंय. आणि प्रत्येकाची जी प्रत्येक होलमध्ये जे पाणी आहे त्याचं जी प्रेशर आहे ते वेगवेगळं आहे. असं का होते? कारण ड्यू टू द सरफेस टेन्शनमुळे. ठीक आहे, आता बघा, जे वॉटर खाली आहे त्याच्यावर काय आहे? वरच्या पाण्याचा दबाव असतो, म्हणजे प्रेशर असते. आता इथं जे पाणी आहे याच्यावर वरच्या पाण्याचा दबाव नाही, म्हणून ही जी आपल्याला धार दिसते ही कमी अंतरावर जाते. त्याच्या खालचे बघा, इथं काय? एवढ्या पाण्याचा त्याच्यावर काय आहे? दबाव आहे, म्हणून ती थोडं जास्त दूर जाईल. आणि जे खाली पाणी आहे याच्यावर सर्वात जास्त दबाव आहे या सगळ्या पाण्याचा, म्हणून ते पाणी काय करते? थोडं दूर जाईल. आणि जसं जसं पाण्याची लेवल कमी होईल तसं तसं ही जी या आपल्याला दिसतं इथं धार, यांची स्ट्रेंथ सुद्धा काय होईल? कमी होईल, याची ताकद सुद्धा कमी होत जाईल. ठीक आहे, या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे ऑन पोरिंग वॉटर इन अन ऑइल क्लॅडेड डिश, वॉटर डज नॉट स्प्रेड बट फॉर्म अ स्मॉल राऊंड ड्रॉप्स. आता काय करायचं? एखाद्या जागी जर ऑइल वगैरे पडलं असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पाणी जर ठेवलं तर ते न पसरता काय होईल? त्याचे स्मॉल ड्रॉप तयार होतात. ठीक आहे, स्मॉल ड्रॉप तयार होतात. असं का होते? याच्या मागे एक कारण आहे, ते म्हणजे तुम्हाला माहित असेल, सरफेस टेन्शन असते, किंवा किंवा त्याची जी सोप्या भाषेमध्ये त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शनचं असते, त्याच्या मागचं कारण. ठीक आहे, त्याच्यामुळे कुठलीही वस्तू पाण्यात तरंगते. त्या सरफेस टेन्शनमुळे अजून एक दुसरी गोष्ट असते, ते म्हणजे त्यांची आपण म्हणतो त्यांची डेन्सिटी. काय असते? त्यांची डेन्सिटीमुळे हे सगळं होत असते. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहणारच आहे. पण त्या अगोदर ट्राय दिसमध्ये काय केलेलं आहे, एक आपल्याला इथं एक्झाम्पल दिलं आहे बघा. आता काय करायचं तुम्हाला? टेक अ प्लास्टिक बॉटल मोर दॅन हाफ फुल ऑफ द वॉटर, मार्क द मार्किंग आईस. तुम्हाला काय करायची? एक बॉटल घ्यायची आहे. ठीक आहे, एक बॉटल घ्या आणि बॉटल घेतल्यानंतर काय करायचं आहे? याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे. इथपर्यंत तुम्ही पाणी भरलं, बरोबर आहे. आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे? मार्क करायचं आहे. ठीक आहे, पेन न करा, मार्कर पेन न करा. आणि केल्यानंतर काय करायचं? हे फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. काय करायचं आहे? फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. आणि फ्रीझरमध्ये ह्या पाण्याचा ज्यावेळेस बर्फ होईल त्यावेळेस तुम्हाला याचं निरीक्षण करायचं आहे. यू हॅव टू ऑब्झर्व इट आफ्टर इट बिकम अ आईस. आईस झाल्यानंतर तुम्हाला काय दिसेल? की तुम्हाला इथं दिसेल की जो बर्फ आहे त्याची लेवल मात्र वाढलेली आहे. पाणी आपण इथपर्यंत भरलेलं होतं, पण पाण्याची लेवल म्हणजे ते बर्फ काय झालेला आहे? थोडा वाढलेला आहे. त्याची लेवल इथपर्यंत वाढलेली आहे. आता किती वाढली, किती न ती लेवल वाढली हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. घरी तुमच्या फ्रीज असेल तर तुम्ही करू शकता. आता बघा, ॲज अ वॉटर फ्रीज टू फॉर्म आईस, म्हणजे अगोदर काय होतं? वॉटर होतं, ते फ्रीज झालं आणि आईस फॉर्म झाला, बर्फ तयार झाला. इट एक्सपांड अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज. आणि ज्या वेळेस पाण्याचा बर्फ होतो त्यावेळेस ते काय होते? एक्सपांड होते, म्हणजे पसरते. ज्या वेळेस वॉटरचा पाण्याचा बर्फ होतो तो बर्फ काय होतो? पसरलेला असतो. आणि इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज, म्हणजे त्याचा आकारमान सुद्धा वाढलेला असतं. यावरून आपल्याला समजेल. ऑन फ्रीजिंग, हाऊ मच वॉज इन्क्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर, इन व्हॉट प्रोपोर्शन डिड इट इन्क्रीज. त्याचं व्हॉल्यूम किती वाढलं आणि किती प्रोपोर्शन वाढलं हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. घरी असेल तुमच्या फ्रीज तर नक्की हे एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, सेकंड ट्रायझेस दिले, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? टेक अ बकेट ऑफ द वॉटर, ड्रॉप मेनी डिफरंट काइंड्स ऑफ पार्टिकल इन इट, मेक अ सेपरेट लिस्ट ऑफ द आर्टिकल्स विच सिंक इन द वॉटर अँड दोज दॅट फ्लोट ऑन इट. आता एक बकेट घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरी जे काही आर्टिकल्स आहेत तुमच्याकडे ते टाका. त्याच्यामध्ये शॉर्पनर आहे, त्यानंतर पेन्सिल आहे, त्यानंतर बलून आहे, स्केल आहे, ठीक आहे, त्यानंतर स्पून आहे, त्यानंतर रबर आहे, ठीक आहे, इरेझर आहे, त्यानंतर तुमच्याकडे अजून डिवायडर आहे. जे असेल तुम्ही त्यामध्ये टाका.
आणि केल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी सिंक झाल्या म्हणजे बुडाल्या, ठीक आहे, याची तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे आणि कोणकोणत्या गोष्टी त्याच्यावर फ्लोट झाल्या म्हणजे तरंगल्या याची एक लिस्ट बनवायची आहे, ठीक आहे. आता तुम्हाला वाटत असेल हे कशासाठी शिकायचं, कारण ह्या गोष्टी का बुडाल्या, ह्या गोष्टी का त्याच्यावर तरंगत होत्या, फ्लोट झाल्या, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या दोन्ही गोष्टी झाल्या कशामुळे, तर त्याच्या डेन्सिटीमुळे. म्हणजे बघा, ठीक आहे, आता ह्या डेन्सिटीबद्दल आपण नंतर बघणार आहे, अगोदर तुम्ही याची लिस्ट बनवा, नंतर तुम्हाला समजेल, ठीक आहे. त्यानंतर बघूया आपण थर्ड ट्राय दिस. इथं तुम्हाला दिसेल डेन्सिटीबद्दल तुम्हाला मी सांगतोच. टेक सम वॉटर इन अ पॉट अँड ॲड अ फ्यू पीसेस ऑफ आईस टू इट, ऑब्झर्व व्हॉट हॅपन. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे, ग्लासमध्ये काय करायचं, तुम्हाला आईसचे काय करायचे आहेत, काही त्याच्यामध्ये पीसेस टाकायचे आहेत. तुम्हाला काय दिसेल, व्हाय डू वी सी द आईस फ्लोट ऑन द वॉटर. तुम्हाला असं का दिसते की जे आईस आहेत त्या पाण्यावर तरंगलेले आहेत, असं का दिसते आपल्याला. आईस इज लाइटर दॅन द वॉटर. आता बघा, आईस काय असतो, वॉटरपेक्षा लाइटर असतो म्हणजे हलका असतो, ठीक आहे. म्हणजे आईसचं जे वजन असते किंवा त्याची लाइटर आहे, जो आईस आहे तो कसा असतो, त्या वॉटरपेक्षा कसा असतो, लाइटर असतो म्हणजे हलका असतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, म्हणून तो त्या पाण्यावर काय झाला आहे, तरंगलेला आहे. वेन द वॉटर फ्रीज टू फॉर्म आईस, म्हणजे ज्या वेळेस या पाण्याचा बर्फ बनतो, इट बिकम अ लाइटर दॅन इट्स ओरिजिनल लिक्विड. म्हणजे आपण काय केलेलं आहे, 1 लिटर लिक्विड घेतलेलं आहे. किती आहे, 1 लिटर लिक्विड घेतलेलं आहे किंवा वॉटर घेतलेलं आहे आणि त्याला आपण फ्रीजरमध्ये काय केलेलं आहे, फ्रीज केलेलं आहे. काय केलेलं आहे, फ्रीज केलेलं आहे. फ्रीज केल्यानंतर त्याचं बनलं आईस. काय बनलेलं आहे, आईस. आता एक प्रॉपर्टी आहे लिक्विडची, ती म्हणजे कोणती, वॉटरची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे व्हेन वॉटर फ्रीज, ज्या वेळेस वॉटर फ्रीज होते, व्हेन इट ट्रान्सफॉर्म इन टू सॉलिड स्टेट, जेव्हा तो सॉलिड स्टेटमध्ये ट्रान्सफॉर्म होतो लिक्विड टू सॉलिड, त्यावेळेस काय होते, इट बिकम अ लाइटर दॅन इट्स ओरिजिनल लिक्विड. म्हणजे त्या ओरिजिनल लिक्विडपेक्षा तो काय बनतो, हलका बनतो. आहे की नाही इंटरेस्टिंग थिंग. म्हणजे आपण जर एखादं लिक्विड घेतलं, त्याला जर बर्फ बनवला, तेवढंच लिक्विड आईस झाल्यानंतर काय बनते, लाइटर बनते, हलकं बनते. आहे की नाही, इट्स मॅजिक, ठीक आहे, एवढं ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे त्याचा व्हॉल्यूम सुद्धा वाढतो. काय होते, त्याचा व्हॉल्यूम म्हणजे आकारमान सुद्धा वाढते. आपण वरती बघितलं, फ्रीजरमध्ये आपण बॉटल ठेवली होती, ठीक आहे. कालांतराने काय झालं, त्याचा बर्फ तयार झाला. बर्फ तयार झाल्यानंतर त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो वाढला होता. देअरफॉर द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन द वॉटर. याचा अर्थ असा होतो की जी वॉटरची डेन्सिटी आहे किंवा त्या आईसची डेन्सिटी आहे, कशी आहे, कमी आहे. आणि वॉटरची डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे. मग ज्याची डेन्सिटी जास्त आहे, ठीक आहे, आणि ज्याची डेन्सिटी कमी आहे, ते पदार्थ काय करतात, एकमेकांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आईसची डेन्सिटी कशी आहे, कमी आहे, म्हणून तो काय केलेला आहे, त्या वॉटरवर फ्लोट करतोय म्हणजे तो तरंगतोय. वॉटरची डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे, म्हणून ते वॉटर काय करते, त्या आईसच्या खाली राहते, ठीक आहे. आता बघा, आपल्याकडे ऑइल आहे. जर त्या आपल्याकडे बघा एक आहे कंटेनर आहे, कंटेनरमध्ये का ऑइल आहे, त्या ऑइलवर जर आपण मित्रांनो पाणी टाकलं तर काय होईल, पाणी काय होईल, वरती तरंगेल. आता पाणी वरती का तरंगते, कारण त्या ऑइलची डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे त्या पाण्यापेक्षा, म्हणून पाणी काय करते, त्याच्यावर तरंगते. आता डेन्सिटी कशी काढायची बघा, डेन्सिटी बघा, द इंटर रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड मास ऑफ द सबस्टन्स, म्हणजे त्याला आपण डेन्सिटी म्हणतो. द स्पेस ऑक्युपाइड बाय द सबस्टन्स इज इट्स व्हॉल्यूम. म्हणजे त्या सबस्टन्सला जे काही स्पेस लागलेला आहे किंवा ती काही जागा लागलेली आहे, त्याला आपण काय म्हणतो, त्याचं व्हॉल्यूम म्हणतो. त्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो. द स्टोअर ऑफ मॅटर इन अ सबस्टन्स इज इट्स मास. बघा, आता काय, जी काही जागा लागलेली आहे त्या सबस्टन्सला, तो म्हणजे स्पेस, बरोबर आहे. आणि त्या स्पेसमध्ये जे काही मॅटर आहे त्याला म्हणतो आपण मास. त्याला काय म्हणतो, आपण मास म्हणतो, ठीक आहे. या गोष्टी ध्यानात ठेवा, ठीक आहे. आता बघा, डेन्सिटी काढायचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम हा काही फॉर्म्युला आहे, कशाचा, तर डेन्सिटी काढण्याचा.
Mass is measured in a gram and volume in the cubic centimeter. Hence, density equal to ग्राम्स पर सेंटीमीटर किंवा क्युबिक सेंटीमीटर. बघा आता जी डेन्सिटी आहे तुम्हाला माहित आहे, जी मास असते हे आपण ग्राममध्ये मेजर करतो आणि जी व्हॉल्यूम आहे हे आपण क्युबिक सेंटीमीटरमध्ये, ठीक आहे, किंवा सेंटीमीटर क्यूबमध्ये आपण मेजर करतो. म्हणून याचं युनिट झालेलं आहे ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर अशा प्रकारे. हेन्स द gram cubic centimeter is the unit of the density. If the mass of 1 liter of water is 1 kilogram, then water is the density of that water. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे, if the mass of the 1 liter of water is 1 kilogram, म्हणजे एखाद्या बघा वॉटरचं जी वेट आहे ते जर 1 किलोग्राम असेल, म्हणजे 1 लिटर वॉटरचं वेट जर 1 किलोग्राम असेल तर हे त्याची डेन्सिटी होते. समजले मित्रांनो? म्हणजे वॉटर किती आहे 1 किलोग्राम, 1 किलोग्राम म्हणतो 1 लिटर, बरोबर आहे 1 लिटर, आणि त्याचं वेट किती आहे 1 किलोग्राम. याचा अर्थ त्याची डेन्सिटी किती होते 1. त्याची डेन्सिटी काय होईल 1. त्याची डेन्सिटी 1 होईल. ठीक आहे, ध्यानात ठेवा. त्याची डेन्सिटी सुद्धा काय होईल 1 ग्राम पर क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे थिंक मध्ये बघा, विल द मास ऑफ द वॉटर changes when its state changes during the transformation of liquid into ice. म्हणजे महत्वाचं काय सांगितलं आहे, मास ऑफ द वॉटर, जे काही मास आहे वॉटरचं ते चेंज होते कधी, ज्यावेळेस लिक्विड आईस मध्ये कन्वर्ट होते. ते ध्यानात ठेवायचं आहे. जे काही मास आहे म्हणजे वस्तुमान आहे वॉटरचं ते चेंज होते कधी, ज्यावेळेस ते वॉटर कन्वर्ट होते कशामध्ये तर आईस मध्ये. या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे. नंतरचा आपल्याला पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे अनॉमॅलस बिहेवियर ऑफ द वॉटर. हा सर्वात महत्वाचा आहे. बघा आपण बघितलं की जर वॉटरला म्हणजे पाण्याला जर आपण थंड केलं तर काय होते, थंड केल्यानंतर ती काय होते कॉन्ट्रॅक्ट होते, बरोबर आहे. आणि जर पाण्याला जर गरम केलं तर ते काय होते एक्सपांड होते. या दोन गोष्टी आपल्याला माहित आहे, पण इथं थोडंसं वेगळं आहे. आता बघा थोडं, युजली व्हेन द टेम्परेचर ऑफ द सबस्टन्स इज लोअर इट्स डेन्सिटी इन्क्रीज ॲज द व्हॉल्यूम डिक्रीज. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या सबस्टन्सचं ज्यावेळेस टेम्परेचर कमी असते, बरोबर आहे, जर एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर जर कमी असते तर त्याची डेन्सिटी काय होते वाढते. बघा कसं, आता बघा आपल्याकडे काय आहे एवढी जागा आहे आणि एवढ्या जागामध्ये काय आहे एवढे पार्टिकल आहेत. किती, हे 9 पार्टिकल आहेत, बरोबर आहे. आता 9 पार्टिकल आहेत, याची डेन्सिटी इथं आपण कन्सिडर करू एवढी आहे. ठीक आहे, पण आपण काय केलं जागा कमी केली आणि हे 9 पार्टिकल इथं मांडले अशा प्रकारे. याचा अर्थ काय झाला, जागा कमी झाली, पार्टिकल तेवढेच आहेत, म्हणजे डेन्सिटी काय झाली त्याची वाढली. डेन्सिटी वाढली म्हणजे कमी जास्त मध्ये कमी जागेमध्ये काय झालेलं आहे तेवढेच पार्टिकल आलेले आहेत. याचा अर्थ याची डेन्सिटी काय झालेली आहे वाढलेली आहे. आणि इथं जास्त जागेमध्ये तेवढेच पार्टिकल आहे म्हणजे इथं डेन्सिटी काय झालेली आहे, इथं डेन्सिटी काय, आता डेन्सिटी इथं काय झालेली आहे डेन्सिटी वाढली म्हणजे कमी जागेमध्ये जास्त पार्टिकल आहेत म्हणजे डेन्सिटी काय झाली याची वाढली, म्हणजे इथं गर्दी वाढली त्यांची. आणि इथं काय झालेलं आहे जास्त जागेमध्ये तेवढेच पार्टिकल आहेत, याचा अर्थ याची डेन्सिटी कशी झालेली आहे इथं कमी झालेली आहे. म्हणजे इथं गर्दी कमी आहे, गर्दी कमी आहे म्हणजे डेन्सिटी कमी आहे, गर्दी वाढली म्हणजे डेन्सिटी वाढली. ठीक आहे, असा कन्सेप्ट तुम्ही ध्यानात ठेवा. ठीक आहे, आणि अशा वेळेस काय होते इथं बघा, ज्या वेळेस गर्दी वाढली म्हणजे आकारमान कसं झालं कमी झालं, गर्दी वाढली म्हणजे व्हॉल्यूम काय झाला त्याचा कमी झाला, बरोबर आहे. आता इथं काय झाली गर्दी कमी झाली, गर्दी तेवढीच आहे पण जागा वाढली, बरोबर आहे,
त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला गर्दी कमी दिसते. याचा अर्थ इथं काय आहे, व्हॉल्यूम वाढलेला आहे. व्हॉल्यूम काय झालेलं आहे, वाढलेला आहे. ठीक आहे. पण वॉटर कसं आहे, याला एक एक्सेप्शन आहे. म्हणजे बघा कशा प्रकारे, कीप अ ग्लास फुल ऑफ वॉटर इन द फ्रीजर फॉर द 5 to 10 मिनिट्स. आता काय करायचं आहे, एक ग्लास भरलेला काय करायचं आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे 5 to 10 मिनिटसाठी. देन टेक इट आउट अँड ऑब्झर्व केअरफुली. आणि त्यानंतर बाहेर काढा आणि ऑब्झर्व करा. फ्रॉम विच पार्ट इन द ग्लास डज द वॉटर फ्रीज आणि स्टार्ट फ्रीजिंग. आणि कालांतराने तुम्ही बघा की त्या ग्लासचा कोणत्या भागामधले पाणी फ्रीज व्हायला सुरुवात केलेली होती. तर तुम्हाला समजेल की जो वरचा भाग आहे त्या ग्लासचा, ठीक आहे, तिथून पाणी काय झालेलं आहे, स्टार्ट झालेलं आहे फ्रीज व्हायला. ठीक आहे, फ्रीज व्हायला वरचं भागाचं पाणी स्टार्ट झालेलं आहे आणि खालचं भागाचं कसं आहे, लिक्विडच राहिलं. असं का झालेलं आहे, याच्या मागचं महत्त्वाचं कारण आहे की हे anomalous behavior of the water. The density of a water is peculiar. When the water at a normal temperature start cooling, its density increase like the most of the liquid. However, if the temperature falls below the 4 centigrade, its density start decreasing. बघा आता नेमकं काय होते, ज्यावेळेस आपण वॉटरला थंड करतो त्यावेळेस काय होते, त्याची डेन्सिटी इन्क्रीज होते, डेन्सिटी वाढत जाते. म्हणजे काय होतं की ते पाणी आहे ते काय होते, सिकुडत जाते, म्हणजे पाण्याची डेन्सिटी वाढत जाते. ठीक आहे. पण आपण असं टेम्परेचर जर कमी करत आलो आणि जर आपण 4 डिग्री सेल्सिअस 4 सेंटीग्रेडच्या जर खाली आलो तर पाण्याची डेन्सिटी वाढण्याऐवजी काय होते, कमी व्हायला सुरुवात होते. ॲक्च्युली आपण जर पाण्याला थंड करतोय, बरोबर आहे, वॉटरला ज्यावेळेस आपण थंड करतोय त्यावेळेस त्याची डेन्सिटी काय व्हायला पाहिजे, डेन्सिटी इन्क्रीज व्हायला पाहिजे. ठीक आहे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. पण 4 डिग्री सेल्सिअसच्या जर आपण खाली आलो तर त्याची जी डेन्सिटी आहे ती कमी होण्याऐवजी वाढण्याऐवजी काय होते, कमी होते. हे एक पाण्याचं मिसबिहेव्हिअर आहे. ठीक आहे, बघा हे ध्यानात ठेवा. दिस मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ द वॉटर मॅक्झिमम ॲट द 4 सेंटीग्रेड. याचा अर्थ असा होतो की 4 सेंटीग्रेडला पाण्याची जी काही डेन्सिटी आहे ही काय असते, सर्वात जास्त असते, मॅक्झिमम असते. इफ द टेम्परेचर ऑफ द वॉटर इज लोअर्ड बिलो द 4 सेंटीग्रेड, इट्स डेन्सिटी डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आता इथं काय होते की जर आपण 4 सेंटीग्रेडच्या जर खाली गेलो तर त्याची डेन्सिटी काय होते, कमी होते. डेन्सिटी कमी होते आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होते. डेन्सिटी कमी होते, व्हॉल्यूम इन्क्रीज होते. पण ॲक्च्युअल उलटं व्हायला पाहिजे होतं. काय व्हायला पाहिजे होतं, डेन्सिटी वाढायला पाहिजे आणि व्हॉल्यूम डिक्रीज व्हायला पाहिजे. पण इथं होते उलटं, डेन्सिटी काय होते, डिक्रीज होते आणि व्हॉल्यूम काय होते, इन्क्रीज होते. इट मीन्स दॅट वॉटर एक्सपांड व्हेन द टेम्परेचर फॉल्स बिलो द 4 सेंटीग्रेड. ॲक्च्युअल काय व्हायला पाहिजे, जर पाण्याला जर आपण थंड करतो तर ते एक्सपांड होण्याऐवजी काय व्हायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. पण इथं काय होते, पाणी एक्सपांड होते म्हणजे पसरते जर आपण टेम्परेचर जर 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली नेलं तर. मग याच बिहेवियरला आपण म्हणत असतो ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ द वॉटर. याला काय म्हणत असतो, ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ द वॉटर. मराठीमध्ये याला पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर हे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये आपल्याला काय विचारलं बघा. In a cold countries, how do aquatic animals remain alive even after the rivers or lake freeze in a water? म्हणजे जे काही कोल्ड कंट्रीज आहेत तिथलं जे अक्वॅटिक ॲनिमल आहेत, म्हणजे जे पाण्यामधले जे प्राणी आहेत ते मरत का नाहीत, ते जिवंत का राहतात, इवन दो जे रिव्हर आहेत, जे लेक आहेत ते फ्रीज झालेले असतात तरी सुद्धा. आता हे सर्वात मोठं आहे. याच्या मागे जे कारण आहे ते म्हणजे वरती जे आपण बघितलेलं आहे ते म्हणजे ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ द वॉटर. याच्यामुळे या सगळ्या गोष्टी इथं झालेल्या आहेत. मित्रांनो, जे कोल्ड कंट्रीज आहेत त्या कंट्रीजमध्ये जे लेक रिव्हर असतात ते काय होतात, पूर्णपणे फ्रीज होतात. आता जे फ्रीज होतात याचा अर्थ ते पूर्णच फ्रीज होत नाहीत. त्या आईसच्या खाली काय असते, लिक्विड असते, म्हणजे पाणी असते. बघा कसं, आता ज्यावेळेस बघा हा जो भाग फ्रीज झालेला आहे त्याच्या खाली काय वॉटर आहे. आता ज्यावेळेस हे वॉटर फ्रीज होते, हे स्टार्ट होते फ्रॉम अप्पर लेअर, म्हणजे जी वरची लेअर आहे त्यावरनं ती काय होते, फ्रीज व्हायला सुरुवात होते.
आणि वरचं टेम्परेचर काय होते 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते म्हणून हे काय होतं बर्फ होतो. आणि जे खालचं जे टेम्परेचर आहे हे काय असते 4 डिग्री सेंटीग्रेडच्या जवळपास असते. आणि आपल्याला माहित आहे की 4 डिग्री सेंटीग्रेडवर पाणी कसं बिहेव करते हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे, ॲनामेलस बिहेव करते. म्हणजे याचा अर्थ तिथं ते कॉन्ट्रॅक्ट होण्याऐवजी काय होते एक्सपांड होते. आणि एक्सपांड झाल्यामुळं तिथील जे काही अक्वॅटिक ॲनिमल आहेत, ठीक आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल आहेत ते काय करतात जिवंत राहू शकतात. याच्या मागं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ॲनामेलस बिहेव ऑफ द वॉटर हे आहे. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. आता आपलं एक ट्रायथिस दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला आता सोल्यूट, सॉल्व्हंट, डेन्सिटी या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे. टेक 2 big glasses of water, add 5 to 4 spoonful of salt to the water in a 1 glass and dissolve it completely. Now place a potato in the water in the second glass. The potato will sink. बघा, याच्यामध्ये आपण साल्ट टाकलेला नाही. ठीक आहे, साल्ट याच्यामध्ये टाकलेला आहे का तर नाही, त्याच्यामुळे हा पोटॅटो काय इथं बुडालेला आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय झालेला आहे ते आता आपण बघूया. टेक out the potato from that glass and put it in the salt water and observe it. म्हणजे याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे साल्ट टाकलेलं आहे, म्हणजे इथं साल्ट सोल्युशन तयार झालेलं आहे, सॉल्ट सोल्युशन. आणि याच्यामध्ये तो पोटॅटो काय होईल विल फ्लोट म्हणजे तरंगेल. असं का झालं, इथं पोटॅटो सिंक झाला, इथं फ्लोट झाला. याचं कारण काय आहे बघा. द डेन्सिटी ऑफ द वॉटर इन दॅट ग्लास इज ग्रेटर ड्यू टू द डिझॉल्व सॉल्ट. म्हणजे बघा, जी काही डेन्सिटी आहे बरोबर आहे कशाची, या वॉटरची जी काही डेन्सिटी आहे इथं ती कशी आहे, डेन्सिटी जास्त आहे. कशामुळे तर आपण याच्यामध्ये सॉल्ट मिक्स केल्यामुळे किंवा डिझोल्व केल्यामुळे. तो पोटॅटो फ्लोट इन दॅट वॉटर बिकॉज ऑफ इन्क्रीज डेन्सिटी. म्हणजे या वॉटरची डेन्सिटी वाढल्यामुळं काय झालेलं आहे, हा पोटॅटो याच्यावर फ्लोट झालेला आहे. आता या वॉटरमध्ये काय सॉल्ट नाही, म्हणजे याची डेन्सिटी वाढलेली आहे का नाही, म्हणून हा पोटॅटो सिंक झालेला आहे. बघा मित्रांनो, आपल्याकडे हा एक एरिया आहे आणि इथून एक एरिया, दोन्ही एरिया सारखे आहेत. हा 1 मीटर आहे 1 बाय 1 मीटरचा. ठीक आहे, हा सुद्धा 1 बाय 1 मीटरचा आहे. ठीक आहे, 1 बाय 1 मीटरचा. आणि इथं बघा, इथं 4 माणसं राहतात एवढ्या एरियामध्ये. ठीक आहे, 4 माणसं राहतात आणि इथं सुद्धा 4 माणसं राहतात, म्हणजे बघा वॉटर. ठीक आहे, म्हणजे जर याच्यामध्ये आपण अजून 2 माणसं टाकले तर राहू शकतात, बरोबर आहे. पण बघा मित्रांनो, एवढाच एरिया आहे, सेम एरिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण अजून माणसं वाढवली तर काय होईल, डेन्सिटी वाढेल ना. डेन्सिटी काय होईल इथं वाढेल, म्हणजे इथं अजून माणसं आपण टाकण्याचा प्रयत्न केला तर ती काय करतील, तरंगतील, कारण त्यांसाठी जागाच नाही. मग त्यांना काय करावं लागेल, यांच्या डोक्यावर बसावं लागेल. मग सेम कंडिशन इथं तेच आहे की इथं याची डेन्सिटी वाढली, त्याच्यामुळे हा पोटॅटो काय झालेला आहे, फ्लोट झालेला आहे. ठीक आहे, आता बघा, फाय इज इट इझियर टू स्विम इन द सी दॅन इन अ वेल ऑर लेक. म्हणजे लेकमध्ये किंवा वेलमध्ये पोहण्यापेक्षा सीमध्ये पोहणं सोपं असतं. कारण सीमध्ये काय असते मित्रांनो, सीची जी डेन्सिटी आहे, जी वॉटर आहे, त्या वॉटरची डेन्सिटी जास्त असते, कारण त्याच्यामध्ये खूप असे पार्टिकल असते डिझॉल्व झालेले असतात सीमध्ये. म्हणून त्या जो वॉटर आहे, सी वॉटर, त्याची डेन्सिटी कशी असते, जास्त असते. म्हणून इट इज इझियर टू स्विम इन द सी ॲज कम्पेअर टू द वेल अँड लेक. ठीक आहे, इन अबोव ॲक्टिव्हिटी द सॉल्ट डिझॉल्व इन द वॉटर इन द ग्लास that is disappear. What happen when it's disappear like this? आता बघा, याच्यामध्ये आपण साल्ट मिक्स केला, तो कालांतराने डिसॅपियर झाला. ठीक आहे, डिसॅपियर झाला म्हणजे नेमकं काय झालं बघा. when a salt dissolve in the water, ज्यावेळेस हा साल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत होता, काय झालं, इट्स पार्टिकल स्प्रेड इन द वॉटर. मग त्याचे पार्टिकल काय केले, पाण्यामध्ये पसरले सगळीकडे. स्लोली दे बिकम अ स्मॉलर अँड स्मॉलर, आणि ते स्लोली डिझॉल्व्ह होत गेले, त्याच्यामध्ये विरघळत गेले. आणि कालांतराने ते काय झाले, अल्टिमेटली इट बिकम अ व्हेरी स्मॉल, वी कॅनॉट सी देम बाय अवर आईज. म्हणजे इतके स्मॉल झाले की त्यांना आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. दॅट इज दे मिक्स कम्प्लिटली विथ द वॉटर. आणि अशा तऱ्हेने ते पूर्णपणे कम्प्लिटली मिक्स झाले त्या वॉटरसोबत.
आणि या प्रोसेसला म्हणजे पूर्णपणे मिक्स होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो डिझॉल्विंग. काय म्हणतो? डिझॉल्विंग म्हणतो. आता त्यासंबंधी काही शब्द आहेत. सर्वात महत्त्वाचं आहे की सॉल्यूट म्हणजे काय? तर सबस्टन्स दॅट डिझॉल्व्ड. बघा, सॉल्यूट म्हणजे काय? सबस्टन्स दॅट डिझॉल्व्ड म्हणजे कोणता पदार्थ याच्यामध्ये मिक्स झाला? तो झाला साल्ट. काय झालेला आहे? सॉल्ट. म्हणजे सॉल्ट काय झालेला आहे? सॉल्यूट झाला. सॉल्ट काय झाला? सॉल्यूट झाला. सॉल्युट म्हणजे काय? द सबस्टन्स इन विच द सॉल्यूट डिझॉल्व. म्हणजे हा सॉल्यूट आहे कशामध्ये डिझॉल्व झाला? हा सॉल्यूट कशामध्ये डिझॉल्व झाला? वॉटरमध्ये. म्हणजे हा वॉटर काय झालं मग? सॉल्वंट. सॉल्वंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये मिसळते त्याला म्हणायचं सॉल्वंट, जे मिसळते त्याला म्हणायचं सॉल्यूट. ठीक आहे. आणि या दोघांच्या मिक्सचरला व्हॉट वी गेट वेन द सॉल्यूट डिझॉल्व इन द सॉल्वंट. ज्यावेळेस हा सॉल्यूट सॉल्वंटमध्ये डिझॉल्व झाला त्यावेळेस आपल्याला एक सोल्युशन मिळते, त्याला म्हणतो आपण सोल्युशन. जे काही आपल्याला मिक्सचर मिळते हे दोघं मिक्स झाल्यानंतर त्याला म्हणायचं सोल्युशन. त्याला काय म्हणायचं? सोल्युशन म्हणायचं. ठीक आहे. आता बघा, नंतर आहे यूज ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू इट्स प्रॉपर्टीज. आता यांच्या प्रॉपर्टीनुसार आपण वॉटरचा यूज काय करतो बघा. वॉटर युजफुल फॉर अ वॉटर ट्रान्सपोर्ट ड्यू टू इट्स फ्लुडिटी. वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम द हाईट इज यूज टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी विथ द हेल्प ऑफ द जनरेटर. आता वॉटरचा उपयोग कशासाठी करतो? तर ट्रान्सपोर्ट म्हणजे सी. बघा, सी बघतो तुम्ही, समुद्र, त्याच्यामध्ये शिप असतात, बरोबर आहे. म्हणजे त्या शिपच्या माध्यमातून आपण काय करतो? माल ट्रान्सपोर्ट करतो. याचा अर्थ कशामुळे होते? सगळं फ्लुइडिटीमुळे, त्यांची जी वाहण्याची क्षमता आहे लिक्विडची त्याच्यामुळे. आणि ज्यावेळेस वॉटर फ्लो होते, ठीक आहे, फ्रॉम हाईट टू लोअर हाईट, त्याला आपण वॉटरफॉल म्हणतो. त्याच्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ जनरेटर. म्हणजे हे त्याचा एक महत्त्वाचा यूज आहे. वॉटर इज अ गुड कूलंट अँड यूज इन अ मोटार व्हेकल टू कंट्रोल द टेम्परेचर ऑफ द इंजिन. वॉटर हे गुड आहे, कूलंट आहे, ते थंड करते, म्हणून ॲज अ कूलंट म्हणून याचा वापर आपण इंजिनमध्ये करत असतो. मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन द वॉटर. जे मेनी सबस्टन्स म्हणजे वेगवेगळे सबस्टन्स आहेत, फॉर शुगर आहे, सॉल्ट आहे, हे काय करतात? त्या लिक्विडमध्ये किंवा त्या वॉटरमध्ये काय होतात? विरघळतात. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. वॉटरला काय म्हणतो आपण? युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणतो. व्हाय? बिकॉज वॉटर इज यूज ॲज अ सॉल्वंट इन अ फॅक्टरीज, लॅबोरेटरीज, फूडस्टफ, in other various type of biological processes occurring in the body such as a digestion, excretion. म्हणजे युनिव्हर्सल सॉल्वंट आहे, कारण पाण्यामध्ये काहीही आपण मिक्स करू शकतो किंवा पाण्यामध्ये काहीही विरघळू शकते. म्हणून या पाण्याचा उपयोग ॲज अ सॉल्वंट म्हणून आपण करतो. फॅक्टरीजमध्ये, फूडस्टफ मध्ये किंवा बायोलॉजिकल प्रोसेस आपल्या शरीरामध्ये होतात, त्याच्यामध्ये डायजेशन ऑफ फूड आहे, एक्सक्रेशन आहे, एक्सेट्रा. वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पज सच ॲज बॅथिंग, वॉशिंग अँड क्लोथेस. आणि वॉटरचा उपयोग आपण बॅथिंग, ठीक आहे, बॅथिंगसाठी, वॉशिंगसाठी आणि क्लोथेससाठी, क्लोथ वॉशिंगसाठी आपण याचा उपयोग करत असतो. ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा याचा उपयोग करत असतो. तर हे IMP होते, ठीक आहे, युजेस ऑफ द वॉटर. तर ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ 3मध्ये आपल्याला बघायचं आहे सॉईल. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.